नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। सध्या मी उपस्थित आहे अतिथीगृहाच्या बाहेर आणि अतिथीगृहावरती सध्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे आणि या मुद्द्याला हाताळण्यासाठी हा प्रश्न अजून हातातून निसटू नये म्हणून आता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे। शरद पवार त्याचसोबत विरोधी पक्षातले जे महत्त्वाचे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। ठाकरे गटाकडून अंबादास दानवे, त्याचसोबत सुनील प्रभू, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार या ठिकाणी आहेत। त्याचसोबत बाळासाहेब थोरात, काँग्रेसकडून नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। मात्र या बैठकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही। निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नव्हतं आणि त्यावरून ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला। कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि संजय राऊत यांनी तर ट्विटच्या माध्यमातून बोलून दाखवलं की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलवण्यात आलेलं नाही। हा जो मुद्दा आहे तो खूप सेन्सिटिव्ह आहे आणि या मुद्द्याच्या बैठकीमध्ये म्हणजे अत्यंत महत्त्वाची बैठक असून सुद्धा उद्धव ठाकरे यांना मात्र डावलण्यात आलं असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की असो, आम्हाला मानपान न दिलं तरी चालेल, मात्र हा जो प्रश्न आहे तुम्ही लवकरात लवकर सोडवा, अशा पद्धतीचं त्यांनी काल ट्विट केलं होतं। उद्धव ठाकरे यांना न बोलवल्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाचे जे आमदार आहेत, जे नेते आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। मात्र जे इतर पक्षाचे नेते आहेत, अपक्ष जे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। बच्चू कडू त्याचसोबत रवी राणा या आमदारांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि हे बैठकीमध्ये चर्चेसाठी त्यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं। मात्र कुठेतरी उद्धव ठाकरे हे जे आहेत त्यांना न बोलवल्यामुळे ठाकरे गटामध्ये एक नाराजी आपल्याला पाहायला मिळालेली होती। ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्याला माहिती आहे की रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू आहे, ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात येत आहे, आमदार खासदारांच्या घरांवरती हल्ला करण्यात येत आहे। जे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेत, त्यांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर मराठा आरक्षण आम्हाला लवकरात लवकर द्या। त्याचसोबत जरांगे पाटील जे आहेत ते उपोषणाला बसलेत, ते देखील आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि लवकरात लवकर जर तुम्ही यावरती तोडगा काढला नाही तर मी पाणीसुद्धा घेणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे। म्हणून सरकार देखील आता तातडीने पावलं उचलताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देण्यास देखील आता सुरुवात झालेली आहे। त्या दिवशी सह्याद्री अतिथीगृहावरती जी बैठक पार पडली होती, उपसमितीची बैठक, त्या बैठकीमध्ये शिंदे समितीने अहवाल सादर केलेला होता आणि त्याच्यानंतर प्रमाणपत्र देखील द्यायला सुरुवात झालेली आहे। कुठेतरी सरकारकडून आता तातडीने पावलं उचलताना दिसत आहे। मात्र जरांगे पाटील यांची अशी मागणी आहे की सरसकट आम्हाला कुणबी प्रमाणपत्रे द्या। त्याचसोबत जर असं होत नसेल किंवा कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य होत नसेल तर आम्हाला 50% आतमध्ये टिकणारं आरक्षण आम्हाला द्या, अशी त्यांनी मागणी केलेली आहे। मात्र सरकार तातडीने पावलं उचलत आहे। जरांगे पाटील हे आपलं उपोषण मागे घेतील किंवा जो मराठा आरक्षणासाठी समाज सध्या रस्त्यावरती उतरलेला आहे, जे तरुण आत्महत्या करत आहेत, हे सगळं थांबवण्यासाठी सरकार आता तातडीने पावलं उचलताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या चर्चा होतील आणि या चर्चेनंतर नक्कीच तोडगा काढण्याचा जो आहे तो सर्वपक्षी नेत्यांचा प्रयत्न असेल। शरद पवार हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। शरद पवार यांच्यावरती देखील आता काल आपण पाहिलं की भाजपचे आमदार जे आहेत त्यांनी आरोप केले होते की एवढ्या वर्षामध्ये शरद पवार यांनी मराठा समाजासाठी नक्की काय केलं, असे अनेक प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित केले गेले होते आणि अनुभव हे गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांना आहे आणि या बैठकीमध्ये नक्की ते कोणते मुद्दे मांडतात हे पाहावं लागेल। वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि सरकारला एक मार्ग दाखवण्याचा एक प्रयत्न असेल। सरकार देखील त्यांच्याकडून तोडगा काढण्यासाठी काही त्यांच्याकडून मदत होते का किंवा असे काही आयडियाज आपण असं म्हणू शकतो, कारण वेगवेगळ्या पक्षातले जे नेते जेव्हा बसतात तेव्हा नक्कीच मधला जो मार्ग आहे तो काढण्याचा एक प्रयत्न असतो। गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडून प्रयत्न केले जात होते। तातडीने उपसमितीची बैठक देखील पार पडलेली होती। त्या बैठकीमध्ये घेतलेले निर्णय एकनाथ शिंदे यांनी
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले होते, जाहीर केले होते. मात्र त्यानंतर सुद्धा जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावरती ठाम होते आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की उपसमितीच्या बैठकीमधून काहीही साध्य झालेलं नाही आणि एकंदरीत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. मग त्यानंतर उपसमिती बैठकीमधून त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळत होता. बीडमध्ये ठिकठिकाणी घटना घडल्या, जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या, टायर जाळले गेले आणि ती सगळी घटना पुन्हा घडू नये किंवा इतर जिल्ह्यामध्ये तरुण रस्त्यावर उतरू नये म्हणून आता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. सध्या या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आपण पाहू शकतो मोठा पोलिसांची मोठी फौज या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. आज सकाळीच मुंबईमध्ये खरं तर एक घटना घडली. हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत अजित पवार गटाचे, त्यांची गाडी फोडण्यात आली एका तरुणाकडून आणि त्यानंतर मुंबईमध्ये देखील अशा घटना होऊ शकतात आणि मुंबईवरती देखील याचं सावट दिसून आल्यानंतर आता मुंबई पोलीस सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते दाखल झाल्यानंतर इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे. थोड्या वेळामध्येच ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये नक्की काय साध्य होणार, नक्की काय मधला मार्ग काढला जाणार हे पाहावं लागेल. त्याचसोबत विरोधी पक्षातले जे नेते आता या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत ते नक्की त्यांचं समाधान होतं का हे पाहावं लागेल, कारण त्यांचे देखील अनेक मागण्या आहेत. त्यांनी देखील अनेक त्याचसोबत ऑप्शन्स जे आहेत ते सरकारला दिलेले आहेत आणि त्यांनी मांडलेले काही मुद्दे हे सरकार मान्य करणार का आजच्या बैठकीमध्ये हे पाहावं लागेल. बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेतील आणि आजच्या बैठकीत झालेले सगळे निर्णय किंवा काही मधला मार्ग जो काढलेला आहे त्या संदर्भात ते माहिती देतील आणि त्यानंतर जरांगे पाटील किंवा जे तरुण वर्ग सध्या रस्त्यावरती उतरलेला आहे ते समाधानी होतात का हे पाहावं लागेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.